सगळ्यांना शुभ दुपार. झाली की सगळ्यांची जेवणं. उपवास आता आजपासून चालू झालेत. नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आतमध्ये पाणी घुसल्यामुळे आमच्याकडे सगळं आतमध्ये चिखल झाला आहे. काय झालं आहे, मागून सगळं पाणी वाहतं आहे. खूप असा पाऊस झालेला आहे. ब्लँकेट आत्ता पण पाऊस चालू झाला. अशी कपडे वाळत घातली मी बाहेर नेऊन की पाऊस चालू झालेला आहे. सगळी मोठी मोठी ब्लँकेट तशीच ओली आहेत. साबुदाणा खिचडी बनवून दिली ह्यांना. ह्यांचा पण उपवास असतो पहिल्या दिवशी आणि शेवट दिवशी. इकडे शेंगदाणे भाजून ठेवलेत चुलीवरती. आतमध्ये पण ही चूल आहे. आतमध्ये पण एक म्हणजे गॅस पण आहे. पण आम्ही कसं बाहेरच तिकडे पटांगणामध्ये बसून स्वयंपाक बनवायचो. तर हे बघा सगळा असा चिक्कल चिक्कल. गणेशला सुट्टी आहे. जेवण करून तोही बसलेला आहे. आणि आता आम्ही दोघीजणी जे हे फराळ करणार आहोत. आमच्या दोघीचे 9 दिवसाचे उपवास आहेत. गरम गरम आत्याने गॅसवरती भगर बनवली आहे. तर कशी वाटली भगर, साबुदाणा खिचडी नक्की कमेंट्समध्ये सांगा. सकाळपासून भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही घर बांधा, एखादी तरी रूम बांधा. पण कसं आहे, थोडीशी कंडिशन अशी म्हणजे घर बांधण्यात पत नाही आहे. त्यामुळं जरा घराचं मागे मागे घेतलेलं आहे. तर या सगळ्यांनी छान असं फराळ करायला